आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं गंमत केली ग. गंमत. काय काम आहे ते बोल. ते मी तुमच्यासाठी ज्वेलरी घेऊन आली आहे. अंजली काय म्हणतेस? हे ज्यूस घेऊन आली आहे तुमच्यासाठी. का पण? काकू मी सकाळपासून बघतेय तुम्हाला, तुम्ही काहीच खाल्लं प्यायलं नाहीयेत ना, म्हणून मी ज्यूस घेऊन आली आहे प्रेमाने एकदम तुमच्यासाठी. बाई ग किती काळजी. आपण कशाला केलंस इतकं? अगं मी जाऊन घेतला असता. काकू पण मी आता खूप प्रेमाने बनवून आणलाय तर घ्या ना. तू प्रेमाने आता आणलायस तर ठेव. आत्ता सवड नाहीये ग मला. हे सगळे दागिने नीट ठेवायचेत. नंतर घेईन ना मी. तू ठेव आणि जा. घेईन मी. हा जा जा. ठेवते. काकू इतकी सगळी ज्वेलरी आहे तुमच्याकडे आणि हे सगळे सेट्स किती प्रिटी आहेत. खूप ब्युटिफुल कलेक्शन आहे तुमचा. मला असं वाटतंय की मी ज्वेलरी शॉप मध्ये चालली आहे. खूप मस्त आहे. अगं 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 असे हाताळायचे नाहीत ते. जहागीरदारांचे पारंपरिक दागिने आहेत ते. पिढी दर पिढी चालत आलेले. प्रत्येक सासू आपल्या सुनेला तिच्या सासूने दिलेले दागिने देते आणि शिवाय स्वतःकडचे नवीन दागिने सुद्धा देते भेट म्हणून. जहागीरदारांचं स्त्रीधन आहे हे. आता मी सांभाळते पण लवकरच ही जबाबदारी मी सईला देणार आहे. एकदा सईच्या ताब्यात सगळं गेलं ना की मग. अगं बाई विदूला माझ्या मैत्रिणीचा फोन घेते. हा हॅलो विदू बोल बोल. नाही नाही खरं तर बोलूच नकोस तू. माझ्या सुनेच्या मंगळागौरीला का नाही आलीस ग? हा नाही नाही आता काही कारण पण देऊ नकोस तू. नाही नाही मला काय ऐकायचंच नाहीये. नकोच बोलूस तू. अगं बाई खरंच बोलत नाहीये. हॅलो हॅलो विदू. अगं आवाज ऐकू येत नाहीये तुझा. जरा मोठ्याने बोल ना. हा काय ती रेंज नाहीये वाटतं. बरं 1 मिनिट थांब. हे बघ मी बाहेर जाते मग आपण शांतपणे बोलूया. हो हो मी येते बाहेर येते. अंजली ताईंना काय हवं का बघ. हा काय म्हणतेस? अगं तेच सांगते तुला विदू का नाही आलीस? एवढी सगळी ज्वेलरी ती पण रिअल गोल्ड. असं वाटतंय गोल्डच्या माईन मध्येच बसलीये मी. गोल्ड कसला प्रिटी हार आहे हा. ब्युटिफुल दिसतोय हा हार. नाही ऍक्च्युली तुझ्यामुळे हा हार जास्त ब्युटिफुल दिसतोय. पण आता जानकी काकूंना तरी कसं समजावून सांगू की या हाराला घालायची काय बघण्याची पण लायकी नाहीये त्या सईची. हे सी हा हार ही सगळी ज्वेलरी तुझ्यासाठी बनली आहे आणि फक्त तुलाच सूट करू शकते. सगळी ज्वेलरी जर एकत्र घातली तर कसली प्रिटी दिसशील. एकदम रॉयल रॉयल क्वीन. हॅशटॅग रॉयल क्वीन एसी. बँगल्स पण काय कमाल आहेत.
तिचं सगळं पण किती प्रिटी आहे. हिला याच्यात फसवलं तर येस, ही आयडिया चांगली आहे. ही आयडिया ना मम्माला सांगायला हवी. काय ग तुला असे कार्यक्रम रोज रोज होतात का? थोडासा वेळ काढला असतास तर काय झालं असतं? नाही नाही तू जमव. अग बर बाई, हो हो फोटो पाठवीन मी तुला. हो ए पण तू नक्की घरी ये. हा नक्की बघ आणि त्यात काही सांगू नकोस इथे गेले तिथे गेले. अच्छा अच्छा. अगं बाई काय सांगतेस? तुझ्या सुनीला दिवस गेले. छान छान, इथं फारच छान बातमी दिलीस ग. हे पण तिची नीट काळजी घे. तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दे. हा हो ना, अगदी मला तर इतका आनंद झाला काय सांगू बाई तुला. बरं ऐक ना विदू, मी तुला एक 5-10 मिनिटांनी करू का फोन? अगं इथे खूप गडबड आहे ग, मी काय बोलतो त्याकडे लक्ष लागत नाही मग. हो हो मी करते ना, हो नक्की करते. अगं हा ठेवू मग. चल. काय रिया, हा 5 मिनिटं थांबता नाही आलं तुला? विदू मावशीशी बोलत होते ना मी. काय मध्ये मध्ये मम्मा 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 काय मम्मा? मम्मा अगं तुझी ही 5-5 मिनिटं करता करता ना आपल्या हातातला एक गोल्डन चान्स मिस झाला असता. गोल्डन चान्स म्हणजे? मला एक सांग, अंजली आपल्या घरात राहते, तुला नाही ना आवडत? नाहीच आवडत, पण काय करू शकतो आपण? तिचा हात धरून तिला घराबाहेर तर नाही ना काढू शकत. काही झालं तरी सईची बहीण आहे ती. आय नो मम्मा, सई वहिनी खरंच खूप चांगली आहे, पण ती अंजली महा चॅप्टर मुलगी आहे. बघ ना किती दिवस झाले आपल्या घरात राहते, जायचं नावच घेत नाही. हो ग पटतंय मला. मला सुद्धा असंच वाटतं, पण काय करणार? मला काही झालं तरी सईला दुखवायचं नाही. ऐक, माझ्याकडे ना एक सॉलिड प्लॅन आहे, ज्यामुळे सई वहिनी दुखवली पण जाणार नाही आणि अंजली या घराबाहेर पण जाईल. उलट सई वहिनी खुश होईल की अंजली या घरातून गेली. कसला प्लॅन? ते कुठे डोकं चालतं ग तुझं? सांगते सांगते. तुझ्या रूम मध्ये ज्वेलरी काढून ठेवली आहेस राईट? अगं बाई हो, कपाटात ठेवायची राहिली. थांब ठेवून ऐक आधी ठेवून येते बाळा. ऐक माझा प्लॅन तर ऐकून घे. बोल बोल पटकन बोल. हे बघ,